मी फार अशी रिलॅक्स्ड होते, की हो त्याचं काय केजी बीजी जे काय असतं ते होऊन जाईल. 4-5 वर्षाचा झाला, की आपण शाळेत टाकू त्याला. म्हणजे मला काही कॉन्सेप्ट माहिती नव्हता मुंबईत राहून, की स्कूलिंग असं नसतं. जेव्हा तो 5-1 वर्षाचा झाला, मी शाळेत ॲप्लिकेशन्स करायला स्टार्ट झाले. जे आपले टॉप स्कूल्स म्हणतो ना आपण मुंबईतले. बरोबर, बरोबर. सगळीकडनं धडाधड रिजेक्शन यायला लागले. आणि मग असं मी म्हटलं, "अरे, म्हणजे इतकं इझी नाहीये का शाळेत ॲडमिशन मिळवणं?" मग मला कुणीतरी सांगितलं, की "तू ज्या शाळेत ॲडमिशनसाठी रिक्वेस्ट करतेय, तिकडे पेरेंट्स प्रेग्नंट असताना टाकतात ॲप्लिकेशन आणि मग तो मुलगा-मुलगी जातात त्याच शाळेच्या त्या साऊथ बॉम्बेच्या मोठ्या शाळेच्या एका केजीमध्ये कुलाबाला आणि मग त्याच्यानंतर ती लोकं त्या बिग स्कूलमध्ये जातात. मग दुसरी असे ह्या सगळ्याचे म्हणजे तुम्ही मुलं 5 वर्षाची 4 वर्षाची होईपर्यंत थांबतच नाही. यू स्टार्ट स्ट्रगलिंग अगदी 1 हो, आणि 2 वर्षाचं. आजकाल तर 2 वर्षाच्या आधीच म्हणजे प्ले स्कूल आणि ह्याला घालायला हां. सुरुवात होते. आणि मी प्ले स्कूलच्याही खूप अगेन्स्ट आहे कारण मला कळतच नाही की तुम्हाला फक्त तुम्हाला पर्सनल वेळ हवा आहे म्हणून तुम्ही 2-4 तास पाठवताय की काय. कारण ते जे बॉन्डिंग असतं ना की आपण आपल्या मुलांना घेऊन बसतो त्यांना आपण चालायला जसे शिकवतो बोलायला तसंच हे एक होतं. आणि मग जसं जसं सुरू होत गेलं तसं तसं मला एक गोष्ट फार मोठी रिअलाईज झाली की मी वेळ काढू शकते. त्या एजला मी सकाळी किंवा संध्याकाळी कधीही 2-3 तास सहज काढू शकते. बरोबर, बरोबर. कारण नाही जर मी ते केलं असतं शाळेत पाठवलं असतं तर म्हणजे ट्युशन किंवा त्याचा अभ्यास करून घेणं ह्याच्यातही मी 1-2 तास घालवलेच असते. बरोबर, बरोबर. दुसरं मला काय रिअलाईज झालं की हे फार कठीण नाहीये. हे मी फक्त पर्सनल व्ह्यू बोलते आहे. हो, हो. सो हे काय फार कठीण नाहीये. मी करू शकते. पहिलीपर्यंत करू शकते, दुसरीपर्यंत, तिसरीपर्यंत. मला खरंच वाटलं नव्हतं की तो कम्प्लिटली होमस्कूलिंग करेल.